बघू शकताय मित्रांनो, माझ्या मागे आहे आपली US ॲग्रोसीडची 7067 या जातीचे वाण आहे. तर ही जात एवढी पॉवरफुल आहे की हिचं म्हणजे आता ही सहज निरीक्षणातून हिच्यावरती जे खर्च झालेत आणि जे त्यांनी तसं ते नियंत्रण केलं आहे त्या स्वतःच्या सीडचं, तर तुम्ही बघू शकता आता हिला सध्या या कंडिशनला सुद्धा आता पाती येणं सध्या चालूच आहे. एका सरकीला 50, 60, 70, काहीला 100 बोंडपर्यंत बोंड लागलेले आहेत. आणि याची जी आहे याची प्रॉपर जेव्हा नवरात्रीच्या पहिले जी प्रॉपर शेंडातून कटिंग झालेली आहे. सर्व झाडांची ही जे आहे कटिंग झालेली आहे. या कटिंगमुळे या सरकीचं जे ग्रोथ आहे ती खाली चांगली झालेली आहे. काही सारख्या या US ॲग्रोची असं एक जात आहे की जी खूप जास्त वाढते व जास्त वाढल्यानंतर त्या सरकीला बोंड हे पातळ लागतात, कारण की तिची जी पूर्ण शक्ती आहे, जे खत ती ऑब्झर्व करते, ती खत ऑब्झर्व केल्यानंतर तिला म्हणजे पूर्ण तिच्या वाढीमध्येच ते खत लागू होतं आणि तिचा फायदा आपल्याला असा डायरेक्ट दिसत नाही. पण तुम्ही बघू शकता इथं आता यांनी जे शेंडा कटिंग केलेलं आहे ह्या झाडांचं, तर ह्या झाडाचं शेंडा कटिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला शेंडा कटिंग झाल्यानंतर खाली याला भरपूर अशी प्रकारे बोंड लागलेली आहे. सध्या यांना खूप बोंड आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता. आणि याची कटिंग ही नवरात्रीच्या पहिले म्हणजे ज्यावेळेस आपल्या शेतातील ज्या पाळ्या आहेत त्या पाळ्या कमी म्हणजे बंद होतील त्यावेळेसला शेवटच्या पाळीच्या टायमाला आपल्याला याची कटिंग करायची आहे. आणि त्यानंतर कटिंग झाल्यानंतर एक खताचा डोस द्यायचा आहे. तर तो डोस दिल्यानंतर आपण त्याला कोणताही डोस देऊ शकतो. युरिया आणि DAP सोडून बाकी तुम्ही कोणतेही खतं याला टाकू शकता. युरिया कंपल्सरी टाकायचा नाही. युरिया आणि DAP अजिबात टाकू नका, कारण की युरिया आणि DAP टाकली तर परत हिची वाढ आहे ना ही जास्त होते आणि वाढ झाल्यानंतर हिला फारसा आपल्याला उत्पन्न येत नाही. पण जर वाढ कुठली तर हे तुम्ही बघू शकताय, हे असे बोंड लागू शकतात. त्याला सर्व प्रकारे असे एका झाडाला जवळपास 100 बोंड आहेत. या सर्वांचे जे आहेत इथे रूट कटिंग झालेले आहे. हे बघू शकता तुम्ही आता इथे रूट कटिंग झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या शेतामध्ये आपला प्लॉट असा एकदम परफेक्ट बसू शकता. तर एवढं सांगणं आहे. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.